तुम्हाला प्रश्न असा आहे, एवढ्या प्रमाणात अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत प्रवेश करतायत, काय सांगाल याबद्दल? आनंदच आहे ना. शिवसेना वाढती, एकनाथभाई असतील, त्याचबरोबर शरददादा असतील, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, यांच्या नेतृत्वावर विश्वास यासाठी आहे की सर्वसामान्य लोकांप्रती यांची जी भावना आहे त्या माध्यमातून ही सगळी मंडळी काम करतात. आणि मला वाटतं त्या माध्यमातून आज जे काही सर्वसामान्य शिवसैनिक आहेत किंवा जी सगळी शिवसेना वाढती त्या माध्यमातून इन्कमिंग जोरात आहे आणि त्यांचं सगळ्यांचं मनापासूनचं अभिनंदन स्वागत करतो. संतोष भाऊ काय सांगायचं? आत्ता जो तुम्ही या ठिकाणी वाजगे साहेब प्रश्न विचारला हा अतिशय महत्वाचा आहे, परंतु तेवढाच आमचा नेता धूर्त आहे. कारण नव्या जुन्याची सांगड घालून अतिशय चांगल्या पद्धतीनं जुन्या शिवसैनिकांना आणि येणाऱ्या नवीन शिवसैनिकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा ताळमेळ घालून 8ही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगला ताळमेळ घालून आता तुम्ही पाहताय आदरणीय शरददादा या ठिकाणी हे फॉर्म भरण्यासाठी उपस्थित नाहीये. त्याचं कारणच असं आहे कारण अजूनही येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, परंतु त्या सगळ्यांचा ताळमेळ ठेवित असताना, सगळ्यांची मनं राखीत असताना त्यांची अशी तारेवरची कसरत आहे. परंतु ते योग्य सगळ्यांना न्याय देऊन नव्या जुन्याची सांगड घालून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा ध्वज हा पंचायत समिती जेडपी वरती निश्चितच उंचावतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. शिवसेनेच्या विरोधात खरं तर 3 पक्ष एकत्र झालेत. एवढी ताकद का लावावी लागते त्यांना? आता मुद्दा असाच आहे, शिवसेनेच्या विरोधात 3 पक्षांना एकत्र यावं लागतंय, ही शिवसेनेची ताकद आहे हे मला तुम्हाला सांगायचं. आज शिवसेनेकडे इन्कमिंगचा एवढा आहे की उमेदवार कुणाला द्यावी हा आमच्या पुढे प्रश्न आहे. भाऊ तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख संतोष भाऊ असतील, किंबहुना आमदार शरददादा सोनवणे असतील, रात्रीपासून नॉनस्टॉप बैठका सुरू आहेत की कुणाला घ्यायचं आणि कुणाला उमेदवारी द्यायची, कसं करायचं, एवढं आमच्याकडे इन्कमिंग आहे. माऊली खंडाकडे दिसत नाही. त्याच बैठकांमध्ये आहेत, ते त्याच बैठका चालू आहेत. जुन्या संतोषदारांनी सांगितलं त्याप्रमाणे जुने आणि नव्याची सांगड घालायचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये दोघेही नेते व्यस्त आहेत, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही आणि कोणीही नाराज होणार नाही असा एक सुवर्णमध्ये काढायचा प्रयत्न सुरू आहे. चला, आज मोठ्या संख्येने फॉर्म भरून झालेत. आपल्या सगळ्यांचं पत्रकार बंधूंचं मनापासूनचं आभार. स्वागत आलेल्या सर्व शिवसैनिकांचं मनापासून स्वागत, आभार. सकाळपासून इथं सगळेजण उपस्थित आहेत आणि एवढा वेळ थांबून सुद्धा त्यांनी अजिबात कोणत्याही प्रकारची कोणतीही कुरकुर न करता, कोणतीही तक्रार न करता आपण सगळेजण महिला वर्ग इथं मोठ्या संख्येने, सगळ्यांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी.